मित्रांनो नमस्कार. लोकसभेच्या निवडणुकींच्या तारखा जाहीर झालेल्या असताना देखील निवडणुकीतील जागा वाटपाचा तिढा हा महाशक्तीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये अजूनही सुटायला तयार नाही. भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची पहिली यादी ही जाहीर केली, पण अद्यापही विरोधी आघाडीतील म्हणजे महाविकास आघाडीचे जागा वाटपाचे सूर आणि सूत्र हे अजून जुळायला तयार नाहीत. जसे महाविकास आघाडीचे सूर आणि सूत्र हे जुळायला तयार नाहीत, तसंच महाशक्तीमध्ये म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही कायम आहे. त्यामध्ये सोलापूर, सांगली, म्हाडा, नाशिक, दिंडोरी व बारामतीचा तिढा हा कायम आहे. त्याहीपेक्षा बारामतीचा तिढा हा संपूर्ण देशभरामध्ये आज मात्र गाजत आहे. त्यामुळे बारामती लोकसभेची निवडणूक ही मात्र कमालीची, चुरशीची आणि रंगतदार होण्याच्या अवस्थेत ती गाजल्याशिवाय राहणार नाही. अजित पवारांच्या विरोधात असलेले सख्खे भाऊ श्रीनिवास पवारांनी अजित पवारांच्या विरोधात उघड भूमिका घेऊन भावकीतील संघर्ष हा महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर निर्माण केलेला आहे आणि हा संघर्ष पुढे बारामतीच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कुठल्या निर्णायक टप्प्यावर जाईल हे येणाऱ्या काळामध्ये दिसल्याशिवाय राहणार नाहीत, किंबहुना त्याचे आपण मात्र साक्षीदार होऊ. आणि अजित पवारांच्या असलेल्या हेकेखोर भूमिकेमुळे, अजित पवारांच्या असलेल्या तापट आणि मगरूर स्वभावामुळे विजय शिवतारेंनी त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहेत. त्याचबरोबर हर्षवर्धन पाटलांनी देखील अजित पवारांच्या पत्नीला म्हणजे सुनित्रा पवारांना त्यांच्या विरोधात काम करण्याची किंबहुना त्यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे नाराजीचे असल्याच्या बातम्या या ठिकाणी त्यांनी जाहीरपणाने व्यक्त केलेल्या आहेत. यातून विजय शिवतारेंनी पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या अनंतराव थोपटेंची आज भेट घेऊन बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये कमालीचा चुरस निर्माण केलेला आहे. विजय शिवतारेंनी अनंतराव थोपटेंची भेट घेऊन पवार कुटुंबियांची बारामती लोकसभेवर असलेल्या एक प्रकारे अनागोंदी कारभाराची किंबहुना त्यांनी केलेल्या अन्यायाच्या पाडा हा विजय शिवतारेंनी अनंतराव थोपटे यांच्या पुन्हा एकदा नजरेस आणून दिलेला आहे. किंबहुना त्याला उजाळा देण्याचं काम हे विजय शिवतारेंनी आजच्या अनंतराव थोपटेंच्या बैठकीत हे केलेले आहेत. यामध्ये फारसं काही जरी विशेष नसलं तरी मात्र अजित पवारांच्या बाबत विजय शिवतारेंनी घेतलेली भूमिका आणि हर्षवर्धन पाटलांनी घेतलेली भूमिका ही अजित पवारांच्या फाटक्या तोंडांनी जे सत्तेचं राजकारण करत असताना ज्या पद्धतीने शिवतारेंना त्यांनी दुखावलेलं आहे, ज्या पद्धतीने त्यांनी हर्षवर्धन पाटलांना देखील दुखावलेलं आहे, त्यामुळे यामध्ये काही एक गैर अजित पवारांच्या बाबतीत त्यांनी केलेलं नाही असं या ठिकाणी माझं मात्र स्पष्ट आणि प्रामाणिक मत आहे. आणि ह्या फाटक्या तोंडाच्या विधानामुळे अजित पवारांच्या या वाकयुद्धाने आणि टोकदार अशा बाणांनी विजय शिवतारे आणि हर्षवर्धन पाटील हे राजकारणामध्ये अनेक वेळा ते घायाळ झालेले आहेत, किंबहुना अजितदादांचे ते बळी ठरलेले आहेत. एक वेळेस जखमेचे घाव बुजू शकतात पण शब्दांचे घाव बुजत नाहीत. त्यामुळे त्यांनी घेतलेली भूमिका ही त्यांच्या दृष्टीने योग्यच आहे. कारण भारतीय जनता पक्षाने अजितदादांना बरोबर घेऊन एक प्रकारे भारतीय जनता पक्षाने आपल्या पायावर धोंडा पाडून घेतलेला आहे. किंबहुना अजित पवारांच्या समावेशामुळे त्या भारतीय जनता पक्षाला कुठलाही फायदा हा या ठिकाणी होत नसल्याचं हे अंदाज आणि सर्वे येत आहेत. त्यातून मात्र अजित पवारांसारखा हाय करप्ट माणूस हा कशासाठी घेतला अशी जोरदार टीका ही भारतीय जनता पक्षाच्या अंतस्थ असलेल्या प्रामाणिक कार्यकर्त्यांमध्ये ही निर्माण झाल्याने त्यामध्ये एक प्रकारे असंतोष हा मोठ्या प्रमाणावर अजित पवारांच्या बाबत हा धगधगत आहेत. उद्याच्या बारामती लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने हे प्रामाणिक आणि निष्ठावंत कार्यकर्ते हे कोणती भूमिका घेतात याकडे मात्र पूर्णपणे महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिल्याशिवाय राहणार नाहीत. आणि विरोधी पक्षांच्या आघाडीमध्ये पुरती एकजूट ही मात्र बारामतीच्या, म्हाडाच्या, सोलापूरच्या, नाशिकच्या आणि दिंडोरीच्या लोकसभा मतदारसंघातील असलेल्या धुसफुशीमुळे ही महाशक्तीमध्ये
ही प्रकर्षाने समोर आलेली आहेत. त्या हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांच्या उद्दाम राजकारणाला आणि अहंकारी राजकारणाला कंटाळून भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, त्यात अजितदादांच्या पत्नी सुनित्रा पवारांचं काम करण्याची भूमिका किंबहुना ती नामुष्की वर येऊ शकते आणि ही नामुष्की घोडवण्यापुरता अजित पवारांच्या विरोधात काम करण्याची भूमिका ही हर्षवर्धन पाटलांनी आणि विजय शिवतारेंनी घेणं यामध्ये मात्र फारसं काही गैर नाही. तो राजकीय असणाऱ्या प्रतिस्पर्ध्यांना तो कात्रजचा घाट दाखवण्याचा प्रकार आहे. त्यामुळे त्यामध्ये अजिबात काही वावगं नाहीत. म्हणजे ज्या अजित पवारांसाठी हर्षवर्धन पाटलांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला, म्हणजे एखादी घरामध्ये खाष्ट सासू असते, जी खाष्ट सासू सतत आणि सातत्याने किरकिर करत असते, नंगटपणा करत असते, त्या खाष्ट सासूला कंटाळून हर्षवर्धन पाटलांनी वेगळी भूमिका घेतली. आता मात्र त्याच खाष्ट सासूची, त्याच नंगट अशा सासूची पुढच्या निवडणुकीमध्ये काम करण्याची नामुष्की जर हर्षवर्धन पाटलांवर आणि विजय शिवतारेंवर जर येत असेल, तर त्यामध्ये मात्र त्यांनी घेतलेली भूमिका ही कुठलीही अनैतिक अशी भूमिका ही या ठिकाणी दिसत नाहीत. कारण यामधून मात्र अजित पवारांच्या दृष्टिकोनातून बारामती लोकसभा मतदारसंघाचा पेपर आणि बारामती लोकसभा मतदारसंघाचा पुढचा प्रवास हा अवघड असल्याचं या निमित्ताने समोर आलेले आहेत. कारण अजित पवारांनी राजकारण करत असताना नेहमी स्वपक्षातील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांबरोबरच अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सातत्याने त्यांचा पाणउतारा या ठिकाणी केलेला आहे. अनेक ठिकाणी जाहीरपणाने उपमर्द करण्याचं काम हे अजित पवारांनी सातत्याने राजकीय पक्षामध्ये आणि राजकीय सत्तेमध्ये असताना केलेलं असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. ज्या अजित पवारांच्या अपमानाला, उपमर्दाला आणि समोरच्याला तुच्छ लेखण्याला त्यांचे कार्यकर्ते जर स्पष्ट वक्तेपणा किंवा परखडपणा म्हणत असेल, तर त्यामध्ये मात्र राजकीय दिवाळखोरी ही त्या कार्यकर्त्यांची आपल्या समोर आल्याशिवाय राहत नाहीत. कारण राजकारण करत असताना बाण जेथून सुटतो तेथे कसलीही खून राहत नाहीत. मात्र जेथे तो बाण लागतो तेथे मात्र आयुष्यभर हे व्रण कायम राहते. ते व्रण मात्र बुजत नाहीत. हेच बारामतीच्या सध्याच्या निवडणुकीतील चित्र आहेत. त्यामुळे अजित पवारांचे ओझे आम्ही का म्हणून व्हायचे, असा प्रश्न या ठिकाणी स्वाभाविकपणाने विजय शिवतारेंनी आणि हर्षवर्धन पाटलांनी उपस्थित केला असेल, तर तो त्यांच्या राजकीय दृष्टिकोनातून तो योग्यच आहे. आपण मात्र एकाधिकारशाहीकडून राजेशाही स्वीकारली आणि राजेशाहीकडून आपण मात्र लोकशाही स्वीकारली. असं असताना आज देखील महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थित्यंतर होत असताना एखाद्या लोकसभा मतदारसंघामध्ये एखाद्या व्यक्तीला किंवा एखाद्या परिवाराला हा पर्याय असू शकत नाही, अशी स्थिती निर्माण होणे हे मात्र मानसिक गुलामगिरीचं या ठिकाणी लक्षण आहेत. त्याहीपेक्षा गणराज्यामध्ये म्हणजे डेमोक्रेसीमध्ये मानसिक गुलामगिरीतून बाहेर आपण कधी पडणार आहोत याचाही विचार हा बारामती लोकसभा मतदारसंघाच्या निमित्ताने झाला पाहिजे. कारण भारतीय गणराज्यामध्ये जनता ही सार्वभौम असते आणि जनता हीच आपला लोकप्रतिनिधी हा निवडत असते. परंतु आपण सांगू तीच पूर्व दिशा आणि त्यातून हा पठ्ठ्या मात्र कशा पद्धतीने आमदार होतो हे मी पाहतो, अशी अहंकारी आणि मुजोर वक्तव्य आपण यापूर्वी पाहिलेली आहेत. यातून आपणच या मतदारसंघाचे सरंजामी मालक असल्याचं काही अजित पवारांच्या वक्तव्यातून हे महाराष्ट्रासमोर आलेलं आहेत. या आविर्भावातून मात्र राजकीय अनिर्बंध सत्तेच्या माध्यमातून अनैतिक मार्गातून राजकीय जीवनामध्ये मोठ्या प्रमाणावर संपत्ती निर्माण करायची, ती संपत्ती निर्माण करत असताना ती संपत्ती मात्र शोषणातून निर्माण करायची, हे कार्ल मार्क्सचं वाक्य या ठिकाणी तंतोतंत लागू पडल्याशिवाय राहत नाहीत. हा व्हिडिओ मी बनवत असताना देशातील राजकीय हवा ही बदलत आहेत असे परसेप्शन इंडिया आघाडीकडून तयार केले जात असताना भारतीय जनता पक्षामध्ये मात्र मोठ्या प्रमाणावर आज आणि आता या क्षणाला मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहेत. मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या सुनबाई सीता सोरेन आणि प्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल या भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी काल प्रवेश केलेला आहे आणि महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये, अनेक तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जिल्हा परिषद सदस्य आणि
तेथील स्थानिक कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवेश करत असल्याचं आपल्या लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. आणि त्यामुळे विरोधक आणि सत्ताधाऱ्यांच्या दृष्टीने कुठल्याही पद्धतीने येणारी लोकसभेची निवडणूक ही आपल्या राजकीय अस्तित्वाची आणि राजकीय भवितव्याची लढाई असल्याने अशी संधी पुन्हा वारंवार कधीच येणार नाहीत. अशा राजकीय भवितव्याच्या दृष्टिकोनातून सर्वच पक्ष आपली राजकीय शक्ती ही या ठिकाणी पणाला लावत आहेत. यातून जसे जसे भारतीय जनता पक्ष आणि इतर पक्षांचे उमेदवार जाहीर होतील तसे तसे पक्षांतरांचा खेळ हा मोठ्या प्रमाणावर रंगल्याशिवाय राहणार नाहीत. यातून पक्षीय विचारधारा, पक्षीय मूल्य आणि पक्षीय निष्ठा ह्या मात्र सर्वसाधारणपणे सफेद झूट असल्याचं हे लक्षात आल्याशिवाय राहत नाहीत. यातून मात्र सर्व पक्षातून फिरून आलेला जो राजकीय नेता असतो तो राजकीय नेता मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्याला राजकीय मुत्सद्दीपणा म्हटलं जातं, किंबहुना त्याला राजकीय चाणक्य म्हणून त्याची संभावना ही या ठिकाणी केली जाते. त्यातून ह्या आर्थिक घोटाळेबाजांना बेशरमपणाने जाणीवपूर्वक आपल्या पक्षामध्ये, आपल्या पाळणाघरामध्ये विकासाचं शुगर कोटेडचं वेस्टर्न लावून अंगा खांद्यावर खेळवण्याचं काम हे सत्ताधारी पक्षाकडून मागच्या काळात देखील झालेलं आहे आणि पुढच्या काळात देखील हे सातत्याने झाल्याशिवाय राहणार नाहीत. या सर्व घोडे बाजारातून एकेकाळी बलाढ्य असलेली राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची अवस्था आज मात्र दारुण झालेली आहे. हे आपण या ठिकाणी बघतो आहेत. महाराष्ट्रातील 43 खासदार आणि एकेकाळी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 222 आमदारांचं एकछत्री अंमल राहिलेली राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आज मात्र मरणासन्न अवस्थेमध्ये, गलित गात्रा अवस्थेमध्ये उभी आहेत. तोच काँग्रेस पक्ष आज तुलनेने मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसपेक्षा आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेपेक्षा कितीतरी मोठी ताकद आज राष्ट्रीय काँग्रेसची महाराष्ट्रामध्ये आहे. तरी देखील काँग्रेस पक्षाला सांगलीच्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी आणि सोलापूरच्या त्यांचा जो पारंपरिक बालेकिल्ला आहे त्या बालेकिल्ल्यामध्ये मतदारसंघाचं वाटप करत असताना, जागा वाटपाचा प्रश्न सोडवत असताना ज्या पद्धतीने सांगलीची जागा आणि सोलापूरच्या जागेमध्ये काँग्रेस पक्षाला ज्या पद्धतीने शिवसेनेने आणि शरद पवारांच्या गटाने जी वागणूक दिलेली आहे, मित्रपक्ष म्हणून जी वागणूक देत आहेत, ती मात्र या ठिकाणी पूर्णपणे चुकीची आहेत. कारण सांगलीचा मतदारसंघ हा परंपरागत राष्ट्रीय काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघाची तीच अवस्था आहे. शिवाजी पार्कच्या मैदानावर झालेली राहुल गांधींची सभा ही जरी लाखांची सभा असली तरी त्या सभेमधून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आणि पुढच्या काळामध्ये होणाऱ्या सभांमधून सत्ताधारी पक्षाचं अपयश हे आणि ग्रामीण भागामध्ये आणि शहरी भागामध्ये किती प्रमाणावर त्याच्या लोकभावना पेटवता येतील, त्यातून सत्ताधारी पक्षाचे असलेलं अपयश हे जनतेच्या मनामध्ये ठसठसीतपणाने बिंबवण्याचं काम हे विरोधकांनी केलं तरच खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी विरोधी आघाडीला यश मिळाल्याशिवाय राहणार नाहीत. किंबहुना ते जे असंतोष आहेत, तो जो अंगार आहेत मतदारांचा, तो अंगार मात्र मतपेटीतून परावर्तित करण्यात यश आलं तर मला असं वाटतं की ही जी लोकसभेची निवडणूक आहे, ही लोकसभेची निवडणूक ही निश्चितपणाने एकतर्फी होणार नाहीत किंवा एकांगी होणार नाहीत, तर कमालीचे अटीतटीचा आणि संघर्ष या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये झाल्याशिवाय राहणार नाहीत. त्यातून मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणावर राजकीय स्थित्यंतर हे होणार आहेत, हे या ठिकाणी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि हे करत असताना विरोधी आघाडीला मात्र महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन भारतीय जनता पक्षाच्या आणि महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांच्या विरोधात प्रचंड मोठ्या प्रमाणावर एल्गार पुकारण्याची वेळ ही त्यांच्यावर येऊन ठेपलेली आहे. 2019ला लोकसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष हा सत्तेवर येणार नाहीत, म्हणजे नरेंद्र मोदी हे दुसऱ्यांदा पंतप्रधान होणार नाहीत असं विरोधी आघाडीतील नेते हे वारंवार सांगत होते. तरी देखील प्रत्यक्षात 2014च्या लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये
भारतीय जनता पक्षाला कितीतरी अधिक जागा या मिळालेल्या आहेत, किंबहुना 300+ जागा ह्या भारतीय जनता पक्षाने मिळवलेल्या आहेत. त्यामुळे 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कल्पना विलासामध्ये न राहता त्यातून खुशीचे गाजर न खाण्यापेक्षा विरोधी आघाडीने भारतीय जनता पक्षाच्या विरोधात प्रामाणिकपणाने रणकंदन केलं तर मात्र मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्राचं राजकारणाचं स्थित्यंतर हे होऊ शकतं. आणि हे स्थित्यंतर घडवत असताना विरोधी आघाडीने मात्र प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी ती जर स्वतंत्र लढली तर राज्यातील महाविकास आघाडीच्या पुढच्या विजयाला मात्र स्पीड ब्रेकर हे बसल्याशिवाय राहणार नाहीत. कारण प्रकाश आंबेडकरांनी मात्र वेगळी चूल मांडली तर त्यातून मात्र महायुतीला म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या आघाडीला हा फायदा होईल. त्यासाठी प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीमध्ये सामावून घेण्यासाठी आघाडीने 2 पावलं मागे येऊन औदार्य आणि लवचिकता या ठिकाणी दाखवण्याची भूमिका ही महाविकास आघाडीने दाखवली पाहिजे. कारण प्रकाश आंबेडकरांची कितीही नाही म्हटली तरी महाराष्ट्राच्या राजकारणाला वळण देणारी मतदारांची संख्या किंबहुना असणारा जनाधार हा प्रकाश आंबेडकरांच्या पाठीशी निश्चितपणाने आहेत. मागच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सोलापूरची जागा सुशील कुमार शिंदेची ही वंचित बहुजन आघाडीमुळे पराभूत झालेली होती. किंबहुना नांदेडमधील अशोक चव्हाण देखील हे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे त्या उमेदवाराला 1.5 लाख मतं मिळाले होते. हे दोन्ही काँग्रेसचे उमेदवार आणि अन्य लोकसभा मतदारसंघातील 7ही उमेदवार काँग्रेस पक्षाचे हे वंचित बहुजन आघाडीच्या मतविभाजनामुळे पडले होते. ही पार्श्वभूमी आपण लक्षात घेतली तर यातून मात्र वंचित आघाडीचं असलेलं महत्व या ठिकाणी अधोरेखित झाल्याशिवाय राहत नाहीत. तुर्तास येथेच थांबतो. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा भेटू नवा विषयासह. नमस्कार.